अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या जशास तसं आयात शुल्क लावण्याच्या धोरणाच्या पार्श्वभूमीवर अमेरिका आणि चीनमध्ये व्यापार युद्ध भडकले. अमेरिकेला प्रत्युत्तर देत चीननं अमेरिकेवर 84% आयात शुल्क लावल्यानंतर पुन्हा अमेरिकेनं चीनी वस्तूंवर लावलेलं आयात शुल्क 125% वाढवलं. हे शुल्क तात्काळ लागू करण्यात आले. डोनाल्ड ट्रम्प यांनी चीन वगळता इतर 75 देशांना लावलेल्या प्रति आयात शुल्क धोरणाच्या अंमलबजावणीला 90 दिवसांचा विराम द्यायची घोषणा केली. एका समाजमाध्यमावरच्या संदेशात त्यांनी चीनसाठीचं आयात शुल्क मात्र तात्काळ 125% वाढवत आहोत असं म्हटलंय. चीननं जागतिक बाजारपेठेला दाखवलेल्या अनादरामुळे अमेरिकेनं चीनवर लावलेलं आयात शुल्क वाढवलंय, तर दुसरीकडे 75हून अधिक देशांनी व्यापार अडथळे याच्याशी संबंधित वाटाघाटी अमेरिकेशी करण्याबाबत तयारी दर्शवली असंही ट्रम्प यांनी म्हटलंय. दरम्यान व्हाईट हाऊसनं जागतिक व्यापार व्यवस्था आणि जागतिक औद्योगिक आणि पुरवठा साखळींच्या सुरक्षिततेला आणि स्थैर्याला गंभीर नुकसान पोहोचवलंय असा आरोप काल प्रकाशित केलेल्या श्वेतपत्रिकेत चीननं केला आहे. युरोपियन युनियननं अमेरिकेनं आयात केलेल्या काही वस्तूंवर कर लादण्याच्या बाजूनं मतदान केलं आहे. युरोपीय युनियनच्या सदस्य राष्ट्रांनी युरोपीय युनियनच्या स्टील आणि ॲल्युमिनियम आयातीवर अमेरिकेनं समान कर लादल्याचा बदला म्हणून विविध अमेरिकी उत्पादनांवर 25% कर लावायला मान्यता दिली. नवे कर 20.9 अब्ज युरो किमतीच्या वस्तूंवर परिणाम करतील. नवीन कर 15 एप्रिलपासून लागू होतील असं आयोगानं म्हटलं आहे.